हॅलो, कशा आहात सगळेजण? तर आम्ही चाललोय गावी, पण त्याच्या आधी ना पुण्याला जाणार आहे. सो इथं बघा मी लोणावळ्यामध्ये पोहोचलो होतो आणि लोणावळ्यामध्ये पावसाळ्यात किती भारी असते हे तर काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. लोणावळा खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे, खूप भारी वाटत होतं. पण अनफॉर्च्युनेटली ना मी खूप लेट पोहोचलो लोणावळ्यामध्ये आणि अंधार व्हायला चालू झाला होता. सो त्यामुळे ना मला काही जास्त व्हिडिओ काढता आले नाही. त्यानंतर धुकं पण खूप जास्त पडलं होतं, म्हणजे की पुढचं काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि माझ्या मावशीचे लहान मुलीचा बर्थडे होता 11 तारखेला, पण तिला मी बर्थडे गिफ्ट ना 10 तारखेलाच दिला, कारण पण तुम्हाला पुढे समजेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आम्ही इथं तिच्यासाठी गिफ्ट घेतलं. त्यानंतर दोन्ही पण मुलांसाठी खायला वगैरे घेतलं बेकरीमधून. त्यानंतर इथं सकाळी उठल्यानंतर ना सिद्धी झोपेतच होती. बुगूनी तिला गिफ्ट दिलं आणि बर्थडे विश पण केलं. बर्थडेचे एक दिवस आधीच आम्ही गिफ्ट दिलं ॲडव्हान्समध्ये आणि ॲडव्हान्समध्येच बर्थडे विश केलं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. बाय.